तर पुणे जिल्ह्यामध्ये सध्या 158 जीबीएसचे रुग्ण सापडलेले आहेत। पुणे जिल्ह्यातील जीबीएसच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे। तर दुसरीकडे सकारात्मक बाब ही आहे की रुग्ण बरे होण्याचं प्रमाण देखील जास्त आहे। पुण्याच्या नांदेड सिटी परिसरात राहणाऱ्या एका रुग्णावरती गेले 10 दिवस ससून रुग्णालयात उपचार सुरू होते। त्याला आता रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय। योग्य वेळी उपचार आणि काळजी घेतल्यास जीबीएस पूर्णपणे बरा होतो असे या रुग्णांनी सांगितले। या रुग्णांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी। पुणे जिल्ह्यामधील जीबीएस बॅरेज सिंड्रोम रुग्णांची संख्या 158 वरती गेली, तर बरे होणारे रुग्ण हे 127 आहेत। माझ्यासोबत आता ज्या पूर्णपणे रिकवर झालेल्या गृहिणी आहेत, त्या गेल्या काही दिवसांपासून ससून रुग्णालयामध्ये जीबीएस वरती उपचार घेत होता। आता तुमची तब्येत पूर्णपणे बरी आहे। किती दिवस झाले तुम्ही त्या रुग्णालयामध्ये दाखल होतात? 10 दिवस रुग्णालयामध्ये होते, कारण की घाबरायची बी काही कारण नाही। कारण की तिथं उपचार थोडा असल्याचं गेलं ना की लगेच कव्हर पण होतंय। 10 दिवसात मी कव्हर पण झाले, कारण की जास्त झाल्यावर जास्त दिवस लागतात। नेमकं कशामुळे झालं असेल हे काय माहिती आहे का, किंवा आजूबाजूच्या परिसरात काही दूषित पाणी वगैरे? कारण की आता इथं आमच्या नांदेड गावामध्ये पाण्याचा परिसर म्हणतात खूप खराब झाला होता, त्याच्यामुळे पण होऊ शकतो। पण ते आता तसं काय आम्हाला ते याच्यामध्ये सांगितलं नाही, झालं हे कन्फर्म झालं आमचं जीबीएस म्हणून हे होण्यात आलं। पण असं सांगितलं नाही की पाण्यामुळे झालं का कशामुळे, हे कळण्याचं झालं नाही। आता तब्येत तुमची पूर्णपणे बरी? आता माझी तब्येत खूप चांगली आहे, मी उठून चालू शकते, उठून बसू शकते। आपण पाहिलं तर रुग्णांची संख्या वाढत असली तरी त्यांचं बरे होण्याचं प्रमाण देखील तितकंच जास्त। त्याचं ज्वलंत उदाहरण ह्या गृहिणी आपल्या समोर आहेत। त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नये। योग्य वेळी उपचार केले तर हा आजार पूर्णपणे बरा होतो। त्यामुळे जर तुम्हाला असं काही त्रास जाणवू लागला तर जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेणं गरजेचं आहे। जेवढे लवकर तुम्ही उपचार घेणार तेवढेच लवकर तुम्ही बरे होणार, असं या गृहिणींचं सुद्धा म्हणणं आहे। सूरज कसबे, NDTV मराठी, पुणे।